मित्रांनो, नोव्हेंबर महिना चालू आहे आणि आता याच महिन्यामध्ये सीईटी सेल आपल्या सर्व परीक्षांच्या तारखा जाहीर करते. तर आपल्या बीपीएड सीईटीची तारीख सुद्धा आता लवकरच जाहीर होणार आहे. तर ही तारीख कधी जाहीर होईल, तसेच आपली परीक्षा कधी असेल आणि कधी तुमचे फॉर्म भरायला सुरू करायचे आहेत, त्यासोबतच या परीक्षेचा सिलेबस, या परीक्षेचा पॅटर्न, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी साठी असणारी लाईव्ह बॅच आम्ही 17 नोव्हेंबर पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अवेलेबल असतात. इन केस तुम्हाला जर हे लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपण या परीक्षेची इलिजिबिलिटी पाहूयात. या परीक्षेसाठी विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. सोबतच त्या विद्यार्थ्याकडे बॅचलर्स डिग्री असणं आवश्यक आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला हवं आणि त्याच्या ग्रॅज्युएशन मध्ये त्याला ऍटलिस्ट 50% मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी लागतात आणि जर कॅटेगरी रिझर्व्ह असेल तर 45% मार्क्स इथे कमीत कमी असणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये आणि विद्यार्थी हा सीईटी सेलने दिलेल्या नियमानुसार फिजिकली फिट असणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या परीक्षेचा पॅटर्न पाहिला तर या परीक्षेमध्ये तुम्हाला मेंटल ॲबिलिटी 15 मार्कला विचारलं जातं, जनरल नॉलेज 15 मार्कला, टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेज हे 20 मार्कला विचारतात. टोटल या रिटन एक्झाम मध्ये 50 मार्क असतात आणि टोटल क्वेश्चन हे 50 विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क दिलेला असतो. तुम्हाला जो वेळ असणार आहे रिटन टेस्टसाठी, तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ दिला जातो आणि मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीनही मीडियम मधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, म्हणजे तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन इथे अटेम्प्ट करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये या सर्व विषयांचे लेक्चर घेतले जातात. सोबतच तुम्हाला परीक्षेची प्रॅक्टिस करण्यासाठी मॉक टेस्ट सुद्धा दिल्या जातात, जेणेकरून तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारतं आणि 60 मिनिटांमध्ये तुम्ही 50 क्वेश्चन इझिली इथे सॉल्व्ह करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, रिटन टेस्ट दिल्यानंतर प्रत्येकाला फील्ड टेस्ट देणं कंपल्सरी आहे आणि या फील्ड टेस्टमध्ये काही टेस्ट इन्क्लुडेड आहेत, जसं की 4x10 शटल रन टेस्ट, याला 10 मार्क दिलेले असतात. सिट इन रीचला 10 मार्क आहेत. स्टँडिंग ब्रॉड जम्प टेस्टला तुम्हाला 10 मार्क देतात. सिटअप टेस्टला 10 मार्क असतात आणि मेडिसिन बॉल थ्रो जो की 2 किलोचा आहे त्याला 10 मार्क. असे टोटल 50 मार्कांची असणारी ही फील्ड टेस्ट होते. ज्या विद्यार्थ्यांनी रिटन टेस्ट दिली आहे त्या विद्यार्थ्यांना फील्ड टेस्ट कंपल्सरी आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जे मेरिट लागतं ते 100 पैकी लागतं. त्या मेरिट मध्ये रिटन टेस्ट प्लस फील्ड टेस्ट असे दोन्ही मार्क इथे कन्सिडर केले जातात. सुरुवातीला तुमची रिटन टेस्ट होते, त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला फील्ड टेस्टसाठी बोलावलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये असणारा जो सिलेबस आहे त्याच्यामधील काही महत्त्वाचे टॉपिक आपण पाहणार आहोत. मेंटल ॲबिलिटी मधून तुम्हाला लॉजिकल डायग्राम वरती प्रश्न विचारले जातात. डायरेक्शन सेन्स वरती तुम्हाला इथे प्रश्न येतात. रिलेशनशिप वरती प्रश्न येतात, ज्याच्यामध्ये ब्लड रिलेशनशिप इन्क्लुडेड आहे. सोबतच कोडिंग, डिकोडिंग आणि नंबर सिस्टीम वरती सुद्धा तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये प्रश्न विचारले जातात. तेच जर आपण जनरल नॉलेज विषयी पाहिलं तर जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधून प्रश्न येतात. जनरल हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक या परीक्षेसाठी आहे. सिव्हिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, लिटरेचर असेल आणि करंट अफेअर्स ॲट अ नॅशनल लेवल हे सुद्धा तुम्ही या परीक्षेमध्ये करणं महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात विद्यार्थी मित्रांनो, जे स्पोर्ट रिलेटेड नॉलेज आहे, जे स्पोर्ट रिलेटेड करंट अफेअर्स आहेत, त्याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करणं गरजेचं आहे, कारण मॅक्सिमम प्रश्न त्याच्यामधूनच इथे विचारले जातात. ते जर आपण टीचर ॲप्टिट्यूड आणि स्पोर्ट रिलेटेड नॉलेज मध्ये पाहिलं तर प्रोफेशनल कमिटमेंट वरती प्रश्न येतात. कम्युनिकेशन असेल, स्पोर्ट अवॉर्ड जे की सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे असतात, ऑलिम्पिक गेम्स,
करंट अफेअर्स ऑन व्हेरियस स्पोर्ट्स अँड गेम याच्यावरती तुम्ही फोकस करणं महत्त्वाचं आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो हे टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित केले तर नक्कीच तुम्हाला 50 पैकी 40 पेक्षा जास्त मार्क्स इथे मिळणं इझी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो जर आपण या परीक्षेचं शेड्यूल पाहिलं तर हे टेंटेटिव्ह शेड्यूल असणार आहे. सीईटी सेलने अजूनही या परीक्षेची तारीख डिक्लेअर केलेली नाहीये. नोव्हेंबरमध्ये साधारणतः या तारखा डिक्लेअर केल्या जातात. आता या परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिलं जातं आणि जानेवारी महिन्यामध्ये तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केले जातात. परीक्षेचे जे हॉल तिकीट आहे ते साधारणतः मार्चच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये येतात आणि ही परीक्षा जी आहे ती मार्चच्या 4थ्या आठवड्यामध्ये घेतली जाते. मागच्या वर्षी 26 तारखेला ही एक्झाम घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो मे महिन्याच्या 2ऱ्या वीकमध्ये डिक्लेअर केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची जी फील्ड टेस्ट आहे ती मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल आणि तुमच्या ऍडमिशनसाठी असणारे जे कॅप राऊंड आहेत ते जुलै महिन्यामध्ये सुरू होतात. तर विद्यार्थी मित्रांनो या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला अगदी परीक्षेच्या रजिस्ट्रेशन पासून परीक्षेच्या प्रिपरेशन पासून अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड केलं जातं. परीक्षेच्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन नेहमी मदत करते आणि तुमचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजला कसं होईल याच्यासाठी तुम्हाला डायरेक्शन देण्याचं काम या लाईव्ह बॅचमध्ये केलं जातं. सोबतच विद्यार्थी मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस दिले जातात. लाईव्ह क्लासेस तुम्हाला रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच लाईव्ह क्लासेस त्याच दिवशी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यातून तुमची एक्झामची प्रॅक्टिस होते आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा इथे तुम्हाला दिले जातील. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा. त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आजच आपलं ऍडमिशन कन्फर्म करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.